प्रभू येशूची सुवार्ता सर्व जगासाठी, सर्व जाती धर्मियांसाठी आहे. शास्त्र सांगते की देवाने जगावर एवढी प्रीती केली, विशिष्ट जाती धर्माच्या किंवा देशाच्या लोकांना नाही तर जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि आजच्या संदेशात आपण पाहू की एक विधर्मी स्त्री, एक शोमरोनी जातीची स्त्री कशा रीतीने प्रभू येशूने तिला तो कोण आहे याविषयीचं प्रगटीकरण दिलं आणि ती त्याच्यावर विश्वास ठेवून तारण पावली. योहान शुभवर्तमानाचा अभ्यास करत असताना आपण 4थ्या अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत आणि या संदेश मालिकेचं नाव आहे येशू देवाचा पुत्र, जीजस द सन ऑफ गॉड. आणि आजच्या संदेशाचा शीर्षक आहे वाईट शोमरोनी, द बॅड समॅरिटन. आणि शास्त्रभाग आहे योहान 4:1-26. आता योहान शुभवर्तमानाचा उद्देश हा आहे की येशू ख्रिस्त देव आहे, देव जो पुत्र आहे हे प्रकट करणं. आणि एका वाक्यात ह्या पुस्तकाचा सारांश 20व्या अध्यायाच्या 31व्या वचनात आहे की ह्या गोष्टी यासाठी लिहा की तुम्ही विश्वास धरावा की येशू देवाचा पुत्र आहे आणि ह्या विश्वासाने तुम्हाला जीवन प्राप्ती व्हावी. म्हणजे फक्त चांगल्या गोष्टी आहेत म्हणून आपण त्या वाचू नये किंवा चांगलं वाटतं म्हणून नाही, तर विश्वास ठेवून आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं हा याचा उद्देश आहे. आणि ह्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देव कसा आहे, देव जो पुत्र कसा आहे हे योहानाने सांगितलेलं आहे, प्रगट केलेलं आहे. आता 3ऱ्या अध्यायात मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की एक परुषी जो यहुदी लोकांचा सभास्थानाचा अधिकारी, जो एक धार्मिक नीतिमान असा माणूस, त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं प्रगटीकरण कसं दिलं. परंतु आजच्या संदेशात आपण पाहू की एक स्त्री जी यहुदी नसून एक शोमरोनी, विदेशी, विधर्मी होती, जी धार्मिक नव्हती तर पापी होती, तिला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं प्रगटीकरण कसं दिलं. आणि या दोन गोष्टीमध्ये, दोन घटनांमध्ये फरक आहे की तो निकोदेम, यहुद्यांचा अधिकारी, प्रभू येशू ख्रिस्ताकडे रात्रीच्या वेळेस आला, परंतु ही स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताकडे आले नाही तर प्रभू येशू ख्रिस्त तिच्या गावाला गेला. तो माणूस नीतिमान, धार्मिक होता, पण ही स्त्री व्यभिचारी होती. त्याला यहुदी धर्मशास्त्राचं देवाविषयीचं ज्ञान होतं, पण हिला थोडंफार ज्ञान होतं. आणि तुम्हाला माहीत आहे का, दोघांनाही प्रभू येशूच्या द्वारे तारणाची गरज होती. आता ही गोष्ट योहान शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायात आपण वाचूया. 4था अध्याय 1 वचन. येशू योहानापेक्षा अधिक शिष्य करून त्यांचा बाप्तिस्मा करीत आहे हे पुरुषांच्या कानी आले, तेव्हा असे जेव्हा प्रभूला कळले, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे शिष्य बाप्तिस्मा करत होते असं शास्त्र सांगतं. कारण का, प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख करून देण्यासाठी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला पाठवलेलं होतं. प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाकडून बाप्तिस्मा घेतला. योहानाला देवाने पाठवलेला आहे, त्याचा बाप्तिस्मा खरा आहे, म्हणून प्रभू येशूने देखील आणि त्याच्या शिष्याने देखील लोकांना हा पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला. कारण जर दिला नसता तर प्रभू येशू ख्रिस्ताचा योहानावर विश्वास नाही असं सिद्ध झालं असतं. परंतु योहानाचा बाप्तिस्मा इस्रायल लोकांना पश्चाताप करून त्यांनी देवाकडे वळावं याच्यासाठी होता. आणि ह्या ठिकाणी असं लिहिलं की हे प्रभू येशून त्याचे शिष्य बाप्तिस्मा करीत होते असे पुरुषांच्या कानी गेले. वचन 2. तरी येशू स्वतः बाप्तिस्मा करीत नसे, त्याचे शिष्य करीत असतात. प्रभू येशू स्वतः बाप्तिस्मा करत नव्हता, पण त्याचे शिष्य करत होते. योहानाच्या शिष्यांचा तेव्हा तो यहुद्या सोडून पुन्हा गालिलात गेला आणि त्याला शोमरोनामधून जावे लागले, किंवा तो शोमरोनातून गेला असं सांगितलेलं आहे. त्याला शोमरोनातून जाणं भाग होतो.
मग तो शोम्रोनातील सुखार नामे नगरास आला. ते याकोबाने आपला पुत्र योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते. विनंती आहे की त्या बाळाला घेऊन जरा मागे बसा. हे संदेश आपण रेकॉर्ड करतो, सांगण्याची वेळ येऊ देऊ नका. तर या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला शोम्रोनातून जावं लागलं. कारण का? कारण प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या टाईम टेबलप्रमाणे, वेळापत्रकाप्रमाणे चालत होता. कोणत्या गावात जायचं, कधी जायचं, कोणाला बरं करायचं, काय बोलायचं, हे सर्व तो करत होता. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की त्याला शोम्रोनातून जावं लागलं. मग तो वचन 5, शोम्रोनातील सुखार नामे नगरास आला. तेथे याकोबाने आपला पुत्र योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते. तेथे याकोबाचा झरा होता. येशू चालता चालता दमलेला तसा त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे 6वा तास होता, म्हणजे दुपारचे 3 वाजलेले होते. वचन 7, तेथे शोम्रोनाची एक स्त्री पाणी काढायला आली. तिला येशू म्हणाला, मला प्यायला पाणी दे. आता या ठिकाणी ही घटना आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने ह्या स्त्रीला तो कोण आहे हे कसं प्रकट केलं. प्रभू येशू ख्रिस्त धार्मिकाच नाही तर पापी जनांना तारव्यास जगात आला असं शास्त्र सांगतं. आणि हे लोक ज्यांच्याकडे तो गेला किंवा जे त्याच्या संपर्कात आले, यांना कसं प्रकटीकरण झालं की येशू ख्रिस्त कोण आहे आणि कसा त्यांनी विश्वास धरला टप्प्याटप्प्याने, हे 3ऱ्या अध्यायात आणि 4थ्या अध्यायात सांगितलेलं आहे. की त्यांनी कसा विश्वास ठेवला, त्यांचा विश्वास कसा वाढत गेला आणि त्यांनी विश्वास ठेवल्यामुळे त्यांनी जाऊन इतरांना कसं प्रभू येशूबद्दल सांगितलं. आता शोम्रोन हे इस्रायलामधलं एक गाव आहे, शहर आहे. आणि शोम्रोनी लोकांचा यहुदी लोक तिरस्कार करत होते, तुच्छ लेखत होते. कारण शोम्रोनी लोक हे यहुदी आणि इस्रायल ही मिक्स्ड जातीतून निर्माण झालेले लोक होते. ते शुद्ध यहुदी नव्हते, म्हणून यहुदी लोक त्यांना वाळीत टाकलेलं होतं. त्यांच्याशी काही संबंध ठेवत नव्हते, त्यांच्या हातचं पाणी पित नव्हते, त्यांच्या गावातून जात नव्हते. पण या ठिकाणी लिहिलं की त्याला शोम्रोनातून जावं लागलं. शोम्रोनी लोकांबद्दल यहुद्यांच्या मनामध्ये अतिशय तिरस्काराची भावना होती. कोणत्याही प्रकारचा संवाद, कोणत्याही प्रकारचा संपर्क ते त्यांच्याशी ठेवत नव्हते. आणि यहुदी आणि शोम्रोनी नावाचे जे लोक जुन्या काळात जर आपण वाचलं तर ज्यावेळेस उत्तरेकडचे 10 वंश हे काबीज करण्यात आले, त्यावेळी जे लोक मागे राहिले, आशुरी लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला, इस्रायल लोकांना कॅप्चर केलं आणि इस्रायल लोकांनी विधर्मी लोकांशी सोयी संबंध थाटले आणि त्यांच्यातून जे उत्पन्न झाले ती शोम्रोनी जात. म्हणून यहुदी लोक म्हणत होते की हे शुद्ध यहुदी नाही आहे, हे मिक्स्ड लोक आहे, मिक्सचर आहे. म्हणून त्यांच्याशी ते संबंध ठेवत नव्हते. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना घेऊन आता ह्या शोम्रोनात आलेला आहे. ह्या शोम्रोनी लोकांनी त्यांची वेगळी धार्मिक संस्था, त्यांचं वेगळं मंदिर आणि देवाच्या भक्तीची पद्धत त्यांची सेपरेट गरिझिम नावाच्या पर्वतावर सुरू केलेली होती. ते सुद्धा यहुदी लोकांशी संबंध ठेवत नव्हते. यहुदी लोक पण त्यांच्या गावातून जात नव्हते. आणि धक्कादायक गोष्ट अशी की प्रभू येशू ख्रिस्त एक दिवशी त्या गावात गेला आणि काय झालं की त्याला तहान लागली म्हणून तो एका विहिरीजवळ बसला. आणि मग काय झालं बघा, वचन 7, तेथे शोम्रोनाची एक स्त्री पाणी काढायला आली.
तिला येशू म्हणाला, मला प्यायला पाणी दे. शिष्य गावात जेवण आणायला गेलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त थकून विहिरीवर बसलेला आहे आणि ही शोमरोनी बाई पाणी भरायला आलेली आहे भर दुपारी. आणि प्रभू येशू ख्रिस्त जो यहुदी आहे तो ह्या शोमरोनी स्त्रीशी बोलत आहे. यहुदी पुरुष कधी पब्लिकमध्ये स्त्रियांशी बोलत नव्हते. शोमरोनी तर फार लांबची गोष्ट आहे. आणि ह्या ठिकाणी दुसरी धक्कादायक गोष्ट अशी की हा यहुदी माणूस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त एका शोमरोनी बाईबरोबर बोलत आहे. आणि तिला आश्चर्य वाटलं, कारण यहुदी आणि पुरुष पब्लिकमध्ये स्त्रियांशी बोलत नव्हती आणि हा यहुदी असून तिच्याशी बोलत आहे की मला प्यायला पाणी दे. वचन 8, त्याचे शिष्य अन्न विकत घ्यायला नगरात गेले होते. तेव्हा ती शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ पाणी कसे मागता? कारण यहुदी शोमरोन्याबरोबर व्यवहार करत नसत. तिला आश्चर्य वाटलं की असं कसं आहे. पहिली गोष्ट, हे लोक आपल्या गावात येत नाही, बोलत नाही, आणि हा पुरुष असून माझ्याशी कसं बोलतो आहे, म्हणून ती शॉक झालेली आहे. येशूने तिला उत्तर दिले की देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. हे प्रभू येशूचं उत्तर आहे. आता ह्या बाईला काहीही कळत नाही आहे तो काय बोलतो आहे. तिला आश्चर्य वाटलेलं आहे. ती म्हणते की तुम्ही माझ्याजवळ पाणी कसं मागता? आणि तो म्हणतो की तुला जर कळलं असतं मी कोण आहे तर तू जिवंत पाणी मागितलं असतं. बघा, ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढायला आपणाजवळ पोहरा नाही व विहीर खोल आहे, तर ते जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? तिला खरोखरचं पाणी वाटतं आहे. म्हणून ते म्हणते की तुमच्याजवळ तर पाणी काढायला विहिरीतून काही नाही, आणि तुमच्याजवळ कुठून हे जीवनाचं पाणी? तिला काहीच कळत नाही की प्रभू येशू ख्रिस्ताला काय म्हणायचं आहे. परंतु थोड्याच वेळात तिला कळणार आहे. बघा, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा आपला एन्काउंटर किंवा भेट होते, ज्यावेळेस तो काही गोष्टी आपल्याशी बोलतो त्यावेळेस आपल्याला कळत नाही, त्यावेळेस आपल्याला कळत नसतं. बरेच वेळेस आपण नवीन ख्रिस्ताकडे आल्यानंतर आपण शास्त्र वाचतो पण आपल्याला कळत नसतं. आपण उपदेश ऐकतो, मेसेजेस ऐकतो, पण आपल्याला कळत नसतात की ते काय आहे. पण तरी तो बोलत आहे, ती ऐकत आहे. वचन 12, आमचा पूर्वज याकोब याने ती विहीर आम्हाला दिली. तो स्वतः, त्याचे पुत्र व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पित असत. त्यापेक्षा आपण मोठे आहात काय? आता ह्या घटनेमध्ये, ह्या गोष्टीत प्रभू येशू ख्रिस्ताने टप्प्याटप्प्याने तिला तो कोण आहे याचं प्रकटीकरण कसं दिलं बघा. आणि हे 4 टप्प्यामध्ये प्रकटीकरण आहे. 4 अनुभव, 4 स्टेजेस इन दिस एक्सपिरियन्स. ह्या अनुभवाचे 4 टप्पे. पहिला टप्पा वचन 7 ते 10 ते म्हणते की आपण यहुदी असता माझ्याशी कसं बोलता, माझ्याकडून कसं पाणी? म्हणजे पहिली गोष्ट, तिला हे कळलं की तो यहुदी आहे आणि यहुदी लोक शोमरोन्यांशी संबंध ठेवत नाही, बायकांशी तर कधीच बोलत नाही. पहिलं प्रकटीकरण, पहिली स्टेप. पहिला पॉईंट वर्सेस 7 to 10, ही इज अ ज्यू, की तो एक यहुदी आहे. पहिला पॉईंट. दुसरं प्रकटीकरण 11 ते 15 मध्ये आपल्याला आढळतं. वर्सेस 11 to 15, सेकंड रेव्हलेशन. ती त्याला म्हणाली, महाराज, पाणी काढायला आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर खोल आहे, तर ते जिवंत पाणी आपल्याजवळ कुठून? आमचे पूर्वज याकोब याने ही विहीर आम्हाला दिली. तो स्वतः, त्याचे पुत्र व त्याची गुरेढोरेचे पाणी पित असते. त्यापेक्षा आपण मोठे आहात काय? दुसरं प्रकटीकरण हे, ती विचारते की ही विहीर आमच्या पूर्वज याकोबाने आम्हाला दिलेली आहे, याकोबापेक्षा तुम्ही मोठे आहात का? तो तिच्याशी बोलत आहे, तिची उत्सुकता वाढवत आहे, तिला समजत नाही तरी ती प्रश्न विचारित आहे.
कारण तिला जाणून घेण्याची इच्छा आहे. ती पाणी भरायला आलेली आहे, परंतु खरी तहान ही आत्मिक तहान आहे, ती अतृप्त आहे. आणि म्हणून ती जाणून घेऊ. ती म्हणते की याकोबापेक्षा आपण श्रेष्ठ आहात का. दुसरा पॉईंट, ग्रेटर दॅन जेकब, वर्सेस 11 to 15, वचनं 11 ते 15, आपण याकोबापेक्षा श्रेष्ठ आहात काय. म्हणजे आता तिला थोडा अंदाज यायला लागलेला आहे त्याच्या बोलण्यावरून की हा कोणीतरी सामान्य माणूस नाही आहे, हा कोणीतरी देवाचा माणूस दिसतो विशेष आहे. म्हणून ती म्हणते की याकोबापेक्षा आपण श्रेष्ठ आहात का. आणि मग 16 वचन 13, येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधी तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईल ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा असे होईल. बघा, या ठिकाणी सुवार्ता कशी सांगायची, कुठून सुरुवात करायची, ह्याचा देखील एक धडा आपल्याला पाहायला मिळतो की एक व्यक्तीसुद्धा कशी महत्त्वाची असते. आणि दैनंदिन जीवनातल्या दैनंदिन गोष्टीवरून प्रभू येशूने सुरुवात केलेली आहे. त्याने स्वर्गीय गोष्टी सांगायला सुरुवात नाही केली. पाण्याचा विषय, ती पाणी भरायला, ते पाण्याचीच उपमा देऊन तो म्हणतो की माझ्याजवळ जिवंत पाणी आहे. बघा, आपली जेवढी लेवल असते, आपण ज्या लेवलला असतो, जसे विचार असतात, तिथून देव सुरुवात करून आपल्याला त्याचं प्रकटीकरण देत असतो. म्हणून प्रभू येशूच्या दाखल्यामध्ये पक्षी, शेतं, मळे, बी, ह्या भाषेत तो स्वर्गीय गोष्टी सांगत होता. ही त्याची पद्धत, ही त्याची स्टाईल होती की शेत सगळ्यांनी पाहिलेले, बी सगळ्यांना माहीत आहे, मेंढरं सगळ्यांना, ह्यांची उपमा देऊन तो स्वर्गीय गोष्टी त्यांना शिकवत असे. आणि ते त्यांना समजत होतं, म्हणून ते त्याच्या मागं चालत होते. म्हणून उद्देश हा असतो की समोरच्यांना किती समजतं, आपल्याला किती नॉलेज आहे हे नाही दाखवायचं, तर आपलं म्हणणं समोरच्याला कळतंय का हा विषय आहे. आणि तो म्हणतो की मी जे पाणी देईल ते जर तू घेतलं तर तुला कधी तहान लागणार नाही, असं प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगत आहे. ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उफळत्या पाण्याचा झरा असे होईल, वचन 14 मध्ये. म्हणजे तो तर पाणी पिऊन तृप्त होईल, परंतु ते पाणी झरा असल्यामुळे दुसरे जे तहानलेले आहेत त्यांनाही तो तृप्त करेल. तो म्हणतो की तुला जर हे जिवंत पाणी मिळालं, तुझं जर तारण झालं, तू तर तृप्त होशील, पण तुझ्याद्वारे दुसरे देखील तहानलेले तृप्त होतील. ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढायला यायचे पडू नये, म्हणून ते पाणी मला द्या. तरी ती समजत नाही, तरी तिला वाटतं हेच पाणी आहे. ती म्हणते की असं असेल तर मला ते पाणी लवकर द्या, म्हणजे हा रोजचा उन्हात तानाचा त्रास पडणार नाही. रोज या आणि पाणी घेऊन बरोबर जा. तो कोणत्या पाण्याबद्दल बोलतो हे तिला अजूनही कळत नाही. पण महत्त्वाची गोष्ट ही की तो जे काही ऑफर करतोय ते तिला पाहिजे, ते मिळवण्याची तिला इच्छा आहे. जरी कळलं नाही की तो वचनातून काय बोलतोय, पण काय जे काही असेल त्या वचनामध्ये, त्या संदेशामध्ये ते मला पाहिजे, ही जर इच्छा असेल तर ते मिळू शकतो. आणि तिला ती इच्छा आहे. तो जिवंत पाण्याबद्दल, तारणाबद्दल बोलतोय, सार्वकालिक जीवनाबद्दल, आणि ती म्हणते ते पाणी द्या म्हणजे मला रोजचा त्रास होणार नाही. पण तरीही प्रभू येशू ख्रिस्त हे सहन करीत आहे, त्याचं अज्ञान, तरीही तो तुमचं आणि माझं अज्ञान सहन करतो. बरेच वेळेस आपल्याला कळत नाही, आपण भलतंच काहीतरी प्रार्थना करतो, भलतंच काहीतरी बोलतो, काही प्रश्न विचार, पण तो सहन करतो.
तो धीर सोडत नाही. ही नेव्हर गिव्ज अप. आणि मग पुढं काय होतं बघा, वचन 16, तो तिला म्हणाला, आता तिसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्याला तिने पाहिलं की तो हा यहुदी आहे. दुसऱ्या टप्प्याला तिला असा अंदाज आला का आमचा जो पूर्वज याकोब ज्याने ही विहीर दिली त्याच्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे. म्हणजे आता तिची लेवल एक स्टेप वाढत आहे. किती जण ऐकत आहे. आणि आत्ता काय झालं बघा, जेव्हा ती इच्छा प्रगट करते की मला हे जिवंत पाणी द्या, जे काही तुम्ही म्हणता मला कळत नाही पण ते मला पाहिजे, जे काही तुमच्याजवळ आहे माझ्याजवळ नाही ते मला पाहिजे. आणि म्हणून ही इच्छा प्रगट केल्यानंतर तो काय म्हणतो, वचन 17, वचन 16, तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलाव आणि इकडे ये. काय म्हटला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलून घेऊन ये. अरे बाप, मेन पॉइंट, नाडी पकडलेली आहे. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. आता हे सत्य आहे, नवरा नाही, पण हे अर्ध सत्य आहे. म्हणून अर्ध खोटं सुद्धा, अर्ध खरं सुद्धा अर्ध खोटं असतं. खरं आहे तिला नवरा नाही, म्हणून ती अर्ध खोटं सांगते, अर्ध खरं सांगते, मला नवरा नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर थांबत नाही. तो पुढं काय म्हणतो, येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे तू ठीक बोललीस, कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुला आहे तो तुझा नवरा नाही हे तू खरे म्हटलेस. प्रभू येशूने जसं काय एकदम बॉम्ब टाकला त्याच्यावर, एकदम शॉक झाली ती. आतापर्यंत वाटलं हा कोणीतरी धार्मिक माणूस आहे, गुरु आहे वगैरे वगैरे, पण आता एकदम तिच्या जाऊन जीवनातलं गुपित सांगितलं की 5 लग्न फेल गेले आणि आता ज्या पुरुषाबरोबर तू राहते तो पण तुझा नवरा नाही. कसं वाटलं असेल विचार कर. एक अनोळखी माणूस पाणी मागतोय, दुसरं कोणी नाही. दुपारच्या उन्हाच्या वेळेस शिष्य गावात गेलेले, ती आणि प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि बोलता बोलता एकदम त्याने तिच्या मेन पॉईंटला हात घातलेला आहे. ती स्त्री म्हणाली, वचन 19, आपण संदेश आहात हे मला आता समजले. पहिल्याने तो यहुदी आहे असं समजलं, दुसऱ्याने याकोबापेक्षा श्रेष्ठ आहे हे समजलं, आणि आता तिच्याबद्दल काही गुप्त गोष्टी सांगितल्या, पर्सनल गोष्टी. म्हणून ती म्हणते की आपण कोणीतरी संदेश आहात हे आता मला कळलंय. तिची लेवल वाढत चाललेली आहे. कशामुळे? प्रभू येशू तिच्याशी बोलत आहे, ती ऐकत आहे, संवाद आहे. आपली आत्मिक लेवल कशी वाढते? प्रार्थनेने आणि वचनाने. प्रार्थनेने आपण देवाशी बोलतो, वचनाने तो आपल्याशी बोलतो, आणि हा संवाद जसा होतो तसं तसं प्रकटीकरणात आपण वाढत जातो. आणि हे सांगितल्यानंतर ती एकदम शॉक झाली. तिला वाटलं असेल बरं झालं अजून कोणी इथं हे ऐकायला नाही. ती म्हणते आपण कोणीतरी संदेष्ट आहेत हे आता मला समजलं. वचन 20, आणि मग ती काय म्हणते बघा. मग आता ती धार्मिक विषय त्याच्याशी बोलायला लागलेली. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली. आता बघा, काही वेळेस आपण मेन पॉईंटला आल्यानंतर लोक विषय बदलतात, कारण त्यांना तो विषय टाळायचा असतो, है ना. मग ते उगीच दुसरं काहीतरी बोलायला लागतात. तसं इथं झालेलं आहे. मेन पॉईंटवर प्रभू येशू ख्रिस्त आलेले आहे. तुला जिवंत पाणी, तुला सार्वकालिक जीवन पाहिजे ना, मग तू तुझं पाप कबूल कर. तू मला खरंच सांग. खरं सांगत नाही आहे, मला नवरा नाही. हे अर्ध खरं होतं, पण 5 होऊन गेले, 6व्या माणसाबरोबर ती राहत होती. पण जिवंत पाणी, सार्वकालिक जीवन पाहिजे तर खरं बोलायला पाहिजे, खऱ्या मनाने देवाजवळ कबूल करायला पाहिजे.
नुसतंच बोलून, संवाद साधून, नुसतेच उपदेश ऐकून, गाणे म्हणून उपयोग नाही आहे. खरं बोललं पाहिजे. आणि मग ती काय म्हणते, ती विषय बदलते, टॉपिक चेंज. असं होतं नाही का, मेन पॉईंटवर आलं की लोक विषय बदलतात आणि आपल्याला लगेच कळतं, अरे हिला ते आवडलेलं नाही, याला ते आवडलेलं नाही, ते दुसरा विषय काढतात. आणि तो विषय कोणता? भक्तीचा, चर्चचा. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता उपासना ज्या स्थानी केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे. आता यहुदी आणि शोमरोनी याच्यामधला वाद. आता ती शोमरोनी आहे, हा यहुदी आहे, आणि ज्या धर्मावरून वाद आहे, भक्तीवरून, ते म्हणते की तुम्ही यहुदी लोक म्हणतात की शोमरोनाचंच देव आहे, शोमरोनाचंच खरं मंदिर आहे, पण आम्ही गेरिझिम पर्वतावर त्याची भक्ती करतो. आता भक्तीचा विषय चाललेला आहे. येशूने तिला म्हटले, बाई, तुम्ही पित्याची उपासना या डोंगरावर यरुशलेमातही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. तुम्हास ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता, आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे. प्रभू येशू ख्रिस्त तिला क्लिअर करतो की तुम्ही शोमरोनी लोक तुमच्या इच्छेप्रमाणे भक्ती करता, पण देवाने यहुद्यांना निवडलेले आहेत, यहुद्यांकडे संदेश ते पाठवलेले, यहुद्याकडूनच तारण आहे. आमेन. वचन 23. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. तो तिला आणखी क्लिअर करतो की ठिकाण महत्त्वाचं नाही. तुम्ही कोणत्या डोंगरावर जाता, आम्ही कोणत्या डोंगरावर जातो. तुम्ही कोणत्या चर्चला जाता, आम्ही कोणत्या चर्चला जातो. पण भक्ती, तो म्हणतो, आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. ठिकाण महत्त्वाचं नाही, आत्म्याने व खरेपणाने आहे का. कारण असे आपले उपासक असावे अशी पित्याची इच्छा आहे. पित्याची इच्छा काय आहे की त्याची भक्ती आत्म्याने व खरेपणाने करावी. आणि मग वचन 24. देव आत्मा आहे, त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. हे तो तिला सांगत आहे, कारण तिने चर्चचा विषय काढलेला आहे. तिने स्वतःचा पाप कबूल करायला ते तयार नाही. तिने विषय बदललेला आहे, टॉपिक चेंज केलेला आहे. तिला वाटलं चर्चचा विषय काढला, मी कोणत्या चर्चला जाते, काय करते, असं म्हटलं तर हा खुश होईल, प्रभूश्वर इम्प्रेशन पडेल. बघा, म्हणून तो जरी विषय काढला तरी तो परत तिथं देवाच्या भक्तीबद्दल, देवाबद्दल सांगतो की देव आत्मा आहे आणि त्याची भक्ती आत्म्याने खरेपणाने केली पाहिजे. डोंगर किंवा ठिकाण महत्त्वाचं नाही आहे. वचन 25. ती स्त्री त्याला म्हणाली, मसिया म्हणजे ख्रिस्त येणार हे मला ठाऊक आहे. तो आल्यावर आम्हाला ह्या सर्व गोष्टी सांगेल. आणि मग शोमरोनी लोक मिक्स यहुदी असल्यामुळे त्यांनाही नियमशास्त्र माहीत असल्यामुळे तिने ऐकलं होतं. कधी जेव्हा चर्चला जात असेल तिला माहीत होतं की मसिया येणार आहे आणि तो देवाविषयीच्या गोष्टी सांगेल, देव प्रगट करेल. म्हणून तिला जे थोडंसं नॉलेज होतं आता ती त्याला सांगत आहे की वचन 25मध्ये, मसिया म्हणजे ख्रिस्त येणार आहे हे मला ठाऊक आहे आणि तो आल्यावर ह्या गोष्टी सांगेल. आता तिला थोडं पिक्चर क्लिअर व्हायला लागलं आहे चर्चमध्ये जे उपदेश ऐकले त्याचे. म्हणून ती सांगते की मला माहिती आहे तो येणार आहे. आणि मग आणखी एक शॉकिंग बॉम्ब. वचन 26. येशूने तिला म्हटले, जो तुझ्याबरोबर बोलत आहे तोच मी आहे. कसं वाटलं असेल विचार करा. म्हणून चौथा टप्पा प्रगटीकरण. चौथं प्रगटीकरण काय की येशू हा ख्रिस्त आहे. वर्स 25 to 30, द क्राइस्ट. 4 stages of experience. 1 verses 7 to 10, he is a Jew. 4 टप्पे.
वचन 7 ते 10 पहिला टप्पा तो यहुदी आहे. दुसरा टप्पा 11 ते 15 तो याकोबाहून श्रेष्ठ आहे हे तिला कळलं. तिसरा टप्पा वचन 16 ते 24 तो कोणीतरी संदेष्ट आहे, कारण तिचं गुपित त्याने सांगितलं. आणि अशा रीतीने तिची लेवल प्रकटीकरणाची वाढत गेली. प्रभू येशू ख्रिस्ताने टप्प्याटप्प्याने तो कोण आहे हे तिला प्रगट केलं. आणि शेवटी चौथ्या टप्प्याला सांगितलं की जो ख्रिस्त ज्याच्याबद्दल तो ऐकलं तो मी आहे. प्रेज द लॉर्ड. वचन 25 ते 30 तो ख्रिस्त आहे. ही इज द क्राइस्ट. आता हे 4 टप्प्याने प्रभू येशू ख्रिस्ताने तिला प्रगटीकरण दिलं. तिला टप्प्याटप्प्याने कळलं की हा माणूस जो पाणी मागतोय हा माणूस नाही आहे, हा नुसता एक यहुदी माणूस नाही आहे, तर तोच ख्रिस्त आहे ज्याच्याबद्दल आपण एवढ्या वर्ष ऐकत आलो. आणि तो या विहिरीवर आणि माझ्याशी बोलायला, म्हणजे काय माझ्या गावात माझ्याकडे आला. ती चकित झाली, ती अतिशय आनंदित झाली. तिचा आनंद गगनात मावेना. आता ह्या ठिकाणी तिला थोडंफार बायबल माहीत होतं, थोडंफार देवाबद्दल माहीत होतं, मसीहाबद्दल माहीत होतं. पण हे प्रकटीकरण तिला का मिळालं आणि प्रभू येशू ख्रिस्त दुपारच्या उन्हातानात त्या शोमरोनातून का गेला, तर या एका बाईसाठी. एक व्यक्ती त्याच्या दृष्टीने इतकी महत्त्वाची आहे. एक मेंढरू, एक नाणं आणि एक उधाळ्या पुत्र. आणि 3 दाखल्यात सांगितल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल जेव्हा एक व्यक्ती पृथ्वीवर पश्चाताप करतात, स्वर्गात दिव्यदूत आनंद करतात. एकाची व्हॅल्यू देवाच्या दृष्टीने इतकी आहे. मी तर माझ्या कुटुंबात एकटेच विश्वास ठेवणारे, एकटाच आहे. एक जरी आहे तरी तितकंच महत्त्वाचं आहे देवाच्या दृष्टीने. लोकांच्या दृष्टीने कोणी नसाल, महत्त्वाचं नसाल, पण त्याच्या दृष्टीने एक तेवढंच महत्त्वाचं. हे का बाईसाठी तो तिथं. आणि ती पण बाई ही अशी फार धार्मिक नाही. रोजच्या प्रमाणे ती पाणी, तिला माहीत नव्हतं की रोजचा दिवस चालला तसा आजचा दिवस जाईल. आणि अचानक प्रभू येशूची एंट्री तिच्या जीवनात झाली. किती वेळेस असं होतं दैनंदिन जीवनात, कामकाजात, रटाळवाण्या त्या रोजच्या रटमध्ये अचानक प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे तो आपल्याला प्रगट करतो. त्याच्या वचनातून म्हणा, कोणाच्या तरी द्वारे म्हणा. आणि मग त्या घटकेपासून, त्या दिवसापासून ते जीवन कायमचं बदललं गेलं. अनएक्सपेक्टेडली, अचानकपणे. आणि ही प्रभू येशूकडे आली नाही, तर तो तिच्याकडे आलेला आहे. निकोदेम प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला जाणून घेण्यासाठी, पण प्रभू येशू ख्रिस्त हिच्याकडे आला, हिच्या गावाला गेला. मग देव जर एकाला महत्त्व देतो तर आपण देऊ नाही का? आपण का संख्येला महत्त्व द्यावं? आणि ह्या बाईचा, शोमरोनी बाईचा, आणि हिचं नाव पण लिहिलेलं नाही, पण नाव महत्त्वाचं नाही आहे. तिचा उल्लेख, ती कशी देवाकडे आली, तिने काय केलं, पुढच्या संदेशात आपण पाहू. हे लिहिलेलं आहे, नाव महत्त्वाचं नाही. आज लोकांना नावाचं पडलेलं आहे. माझं नाव झालं पाहिजे, मी प्रार्थना केली सांगा, मी हे केलं सांगा. नाव महत्त्वाचं नाही आहे. आपलं नाव नाही, त्याचं नाव उंचावलं गेलं पाहिजे. आपल्याकडे नाही, लोक त्याच्याकडे आले पाहिजे. आपल्याबद्दल नाही, आपण त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. तर हिला जरी थोडंसं सत्य माहीत होतं, तरी तिला जी उत्सुकता आणि जी आवड आणि जो आवेश होता की मला ते पाणी द्या, मला ते सांगा, तिला कळत नाही तो काय म्हणतो, तरी ती घडी घडी त्याच पाण्याबद्दल बोलती. पण तिचं झील किंवा तिचा आवेश आणि तिची उत्सुकता प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलेलं आहे. तिला व्यक्त करता येत नाही, परंतु ती आत्म्यातून तहानेली आहे, तिला पाहिजे. आणि मग
पुढे काय झालं बघा, वचन 27, इतक्यात शिष्य तेथे आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्याचे त्यांना आश्चर्य वाटणारच, कारण ती शंभरोनी बाई आहे आणि बाईशी कोणी बोलतं का, यहुदी माणूस, म्हणून त्यांना आश्चर्य वाटलं की हे कसं काय. तरी आपण काय विचारता किंवा तिच्याबरोबर काय बोलला हे त्याला कोणी म्हटले नाही. कोण विचारलं. ती स्त्री तर आपली घागर टाकून व नगरात जाऊन लोकांना म्हणू लागली, चला मी केलेले सर्व ज्याने मला सांगितले त्या मनुष्याला पहा, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. एक स्त्री इतकी आनंदित झाली, इतकी खुश झाली जेव्हा त्याने सांगितलं की मीच तो ख्रिस्त आहे ज्याच्याबद्दल तो ऐकलेला आहे. त्याच्या समोर तो उभा आहे, ते प्रकटीकरण, ते जीवनाचं पाणी. तिने तो विश्वास ठेवला, विश्वास तिचा होता म्हणून ती मागत गेली, विचारपूस करत गेली आणि मग तिला ते प्रकटीकरण मिळालं. मग तिला कळलं की तो ख्रिस्त आहे, इस्रायलचा मसीहा, जगाचा तारणारा आहे. हा तिचा विश्वास बसला, तिला ते जिवंत पाणी मिळालं, तिची खात्री झाली, ती आत्म्यातून संतुष्ट झाली, खुश झाली आणि इतकी खुश झाली की तिला राहावलं नाही. ती घागर टाकून गावात पळत गेले, लोकांना सांगितलं की ख्रिस्त ज्याला म्हणतात तो मला सापडला आहे, तो तोच आहे का, या आणि पहा. म्हणजे ती दुसऱ्यांना साक्ष देऊ लागली. आता ही स्त्री एका मिनिटात किंवा लगेच विश्वासात आली नाही, टप्प्याटप्प्याने आली. तसं काही वेळेस काही लोक एकदम विश्वासात येत नाही, टप्प्याटप्प्याने येतात. परंतु तरीही आपला आवेश, आपली उत्सुकता पाहून देव त्याच्याविषयीचं प्रकटीकरण आपल्याला देत असतो. आणि हे उत्तम उदाहरण आहे की जरी आपण एखाद्याला साक्ष देत असलो आणि त्याला कळत नसलं तरी आपण धीर धरून साक्ष देत राहायचे, प्रभूविषयी सांगत राहायचं. टप्प्याटप्प्याने देव त्याच्या आत्म्याने त्यांना त्याच्याविषयीचं प्रकटीकरण देईल आणि ते त्याच्या राज्यात येतील. किती विशेष आहे की ही एका बाईने जाऊन सगळ्या गावाला सांगितलं आणि सगळ्या गाव पण आलं का, कारण सगळ्या गावाला माहीत होतं की ही बाई कशी आहे. आणि ही बाई जर सांगते की ख्रिस्त मला सापडलाय म्हणजे नक्कीच खरं आहे. म्हणजे माणूस जितका वाईट असतो तो माणूस ज्यावेळेस देवाकडे येऊन साक्ष देतो येशू ख्रिस्ताची, त्यावेळेस कोणी सहज विश्वास ठेवतो की सगळ्यांना माणूस असतो की हा माणूस किंवा ही बाई त्याच्या लायक नाही, पण ही जर सांगते म्हणजे खरं आहे. चांगल्या माणसाने सांगितलं तर एवढं इम्प्रेशन नाही पडत, पण अशा व्यक्तीने जर सांगितलं की ख्रिस्त मला सापडलेला आहे, तो ख्रिस्त आहे, सगळा गाव धावून त्याला पाहिला. आणि पुढं काय झालं ते आपण पुढच्या संदेशात पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.